आधुनिकतेची कास धरून शेतकरी आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवतोय। मल्चिंग करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अनुभव येतोय। उत्पादन आणि उत्पन्नात 2 ते 3 पट वाढ होतीये। त्यासोबतच पाणी, खत आणि मशागतीचा खर्च देखील वाचतोय। आधुनिक शेती करत असताना गुणवत्ता असलेली साधनं आणि साहित्य वापरल्यास खऱ्या अर्थानं यश मिळतं। टिकाऊ आणि चांगली क्षमता असलेलं गिरीश मल्चिंग वापरून अहमदनगर जिल्ह्यातील दिगंबर बोरुडे यांनी गेल्या वर्षीपासून शेती करायला सुरुवात केली आहे। यावर्षी त्यांनी गिरीश मल्चिंग वापरून 3 एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली। गिरीश मल्चिंग वापरल्यानं त्यांना खर्च वाजा जाता आता 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव इथले दिगंबर बोरुडे यांच्याकडे 7 एकर शेती आहे। मागच्या अनेक वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने गहू, हरभरा, ज्वारी यासारखी पिकं घेतात। परंतु पारंपरिक शेती पद्धतीमुळे त्यांना चांगलं उत्पन्न आणि नफा मिळत नव्हता। त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षापासून मल्चिंगवर पिकं घेण्याचा निर्णय घेतला। यासाठी पिकांचं नियोजन करताना त्यांनी गिरीश मल्चिंग वापरून पहिल्या वर्षी 1.5 एकरांवर कलिंगडाची लागवड केली। गिरीश मल्चिंगच्या वापरामुळे त्यांना पहिल्या वर्षी 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। यावर्षी 3 एकर क्षेत्रावर गिरीश मल्चिंगचा वापर करून पुन्हा कलिंगडाची लागवड केली। यावर्षी त्यांना खर्च वजा जाता 5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। आम्हाला 7 एकर शेती आहे। गेल्या वर्षीपासून आम्ही शेतीत बदल केला। तर गेल्या वर्षी मल्चिंग ग्रीस कंपनीचा मल्चिंग पेपर हे करून 1.5 एकर कलिंगडाची लागवड केली। तर त्यापासून आम्हाला साधारणतः 1.5 लाख रुपये नफा मिळाला। यावर्षी 3 एकर पेपर हातरून लागवड केली, तर आम्हाला नफा साधारणतः 5 ते 6 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे। ग्रीस कंपनीच्या पेपरमध्ये असं टिकाऊ क्षमता जास्त आहे आणि 2 ते 3 पिकं त्या पेपरवर होऊ शकतात। तुमचा एखादा अनुभव 2-3 पिकाचा? 2 पिकं आपण गेल्या वर्षी घेतले आणि 3रं पीकसुद्धा घेतलं असतं, पण पाण्याअभावी 3रं पिकाचा विचार हे करून दिला। त्यात 2 लाख रुपये खर्च वाजा। मल्चिंगवरलं पीक एकदम म्हणजे ह्याच्यात येतं, भारीमध्ये येतं आणि बिगर मल्चिंगचं पीक एवढ्या जोमात येत नाही। टनेज ॲव्हरेज उत्पन्न निघत नाही। ह्या पेपरवरती जास्त उत्पन्न निघतं। पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि गिरीश मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या पिकांचं उत्पन्न यात खूप मोठा फरक आहे। गिरीश मल्चिंग वापरल्यापासून खुरपणी आणि मशागतीचा त्रास कमी झालाय। डौलदार पिकं पाहून शेतामध्ये काम करण्याचा उत्साह वाढला असून घरात आर्थिक भरभराट होत असल्याचं बोरुडे यांच्या कुटुंबातील सदस्य सांगतात। गिरीश मल्चिंग पेपरच्यामुळं सुधारणा आली ना, चांगली आहे। आता खुरपण वाचती, पुन्हा पाण्याची बचत आहे, हे सगळं आहे ना त्याच्यामुळं, म्हणजे पीक बी चांगलं येते, काय फळं चांगली येतात, मार्केटला चांगला भाव मिळतो, हे होतो आणि त्याच्यामुळं मग ही पैसा पाणी मिळतं आहे। आणि पहिलं म्हणजे थोड्या पैशातच आपलं ते करायचं, आपलं पुन्हा हे राहायचं। मल्चिंग पेपरमुळं खुरपणीचा जो मजुराचा प्रश्न असतो ते वाचतो। त्याच्या साधारणपणे किमतीच्या मल्चिंग पेपरच्या 2च खुरपण्याला तेवढे पैसे जातात, ते एक वाचतात। आणि पिकाला तण नसल्यामुळं त्याची वाढ होण्याला अन्नद्रव्य पुरतं, नाही तर तणच पेपर नसला तर तणच ते अन्नद्रव्य शोषून घेतं। त्यामुळं पीक पिवळं पडणं, कमी लागणं हे प्रकार होतात, ते होत नाहीत पेपरवर। ग्रीस मल्चिंग पेपर हा चिवट आहे आणि 2 पिकापर्यंत चालू शकतो। चांगली गुणवत्ता असलेल्या गिरीश मल्चिंगच्या वापरामुळे 2 पिकं खात्रीने घेता येतात। हाच विचार करून बोरुडे यांनी 3 एकर क्षेत्रावर गिरीश मल्चिंगचा वापर करून कलिंगडाचं पीक घेतलं आणि लाखो रुपयांचा नफा मिळवलाय। बोरुडे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही गिरीश मल्चिंगचा वापर केल्यास त्यांनाही लाखो रुपयांचा नफा कमवता येणार आहे। भारत नागणेसह लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर।